भेंडे साहेब, माय नेम इज लखन. जय मित्र, तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड. आज आपल्या ठिकाणी सोलापूरमध्ये आपलं जे लक्ष्मी टी हाऊस आहे त्याच्यामध्ये खाकी वर्दीतील योद्धे आलेत, योद्धे. तर त्यांना बोलून घेऊ. जरा जवळ ये. आपल्या देशामध्ये ज्या विविध जाती धर्म आहेत, मी तसा कैकाडी समाजाचा, विमुक्त जाती भटक्या जमातीचा, हे सुद्धा जे एक कलाकार आहेत, जरी खाकी वर्दीतील असतील पण हे कलाकार आहेत. त्यांचा जो समाज आहे गोसावी समाजाचे आहेत, त्यांना आपण बोलून घेऊ आणि आपल्या सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न करू. जरा जवळ घे, चालू राहू. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आता जय हिंद म्हणायचं का नमस्कार म्हणायचं? जय हिंद. जय हिंद. तुमच्याबद्दल मी खूप ऐकलं आहे, बहुरूपी कलाकार. बहुरूपी कलाकार म्हणून. तर तेच ते जुनी कला काय नाही, असं अपडेट कला काय तुमच्याकडे? बरं साहेब, तुमचं नाव सांगा. इन्स्पेक्टर भेंडे साहेब. इन्स्पेक्टर भेंडे. भेंडे. भारतातून इंडियात आलोय. भारतामधून इंडियामध्ये आले. येताना कसं आले तुम्ही? येताना कसं आले? हेलिकॉप्टरच्या पंख्याला धरून आलो. काय हेलिकॉप्टर मध्ये आत बसवलं नाही का तुम्हाला? जागा शिल्लक नव्हता. हा. हेलिकॉप्टरच्या पंख्याला धरून आलो. अगोदर कुठली पोस्ट होती तुमची? पीए होता, त्याच्यावर पीएसआय होता. मग हे तुमची प्रगती व्हायची अधोगती कशी काय झाली? प्रगती झाली पाहिजे तुमची. आजू सासू कलेक्टर होती ना त्या टायमाला. हा आजू सासू त्या टायमाला कलेक्टर होती, सासरा फौजदार होता, हा. म्हणून माझी प्रगती झाली. सासू काय होती? सासू बी या डिपार्टमेंट मध्ये होती का तुमचे? ना घरमंत्री होती, सासऱ्याची घरमंत्री. गृहमंत्री होते. घरमंत्री. पत्रे लावले का नाही? आपल्या पत्र्या ऊस लावले का नाही? मग आता तुमचा व्यवसाय काय? घरचा व्यवसाय काय तुमचा? शेतीबाडी आहे का तुमची? हाय, ऊस पत्र्यावर आहे, पेला छपरावर आहे, मोटर चुलीत आहे, राहायला झोपडपट्टी, प्यायला पट्टी, बसायला फटपटी, खर्चाला सोसाठी, झोपाला लेपटी, काम करायची बटी, कभी खुशी कभी गम, कभी दुखी कभी रम. पण आहे का तुमच्यात दम? सांगता तुम्ही कभी खुशी गम, पण तुमच्यात तुम्हाला बघून तर वाटत नाही की तुमच्यात आहे दम. नाही दम आहे. हा? म्हणून इन्स्पेक्टर भेंडे साहेब आम्ही. मग हे काय तुमचे यांची पोस्ट कुठली आहे? ते हवालदार आहेत. हवालदार. काय नाव आहे हवालदार साहेब तुमचं? मोहन चित्राम साळुंके. मग तुमच्यात आहे का काय कला? थोडा काढा बाहेर. हा, थोडं कला. तुमची कला आपल्या महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या. आहे का कला? तुमचे मोदीची भेट झाली म्हणजे हरभऱ्याच्या झाडाखाली. हरभरा झाडा डिएड झालंय बा. आपल्या देशाचे पंतप्रधान जे मोदी साहेब आहेत, काम लय उत्तम चालू आहे. महागाई वाढली, गेलं खड्ड्यामध्ये जाऊ द्या. जाऊ दे खड्डा. हा, पण मोदी साहेबाला काय सांगायचं का तुमच्यातर्फे, तुमच्या डिपार्टमेंट तर्फे? आम्हाला डिपार्टमेंट तर्फे म्हणजे आम्हाला पगारी चालू व्हायला पाहिजे, आम्हाला अनुदान पगारीचं मिळलं पाहिजे. हे मोदी साहेबाला आम्हाला बोलायचं आणि हे सांगायचंय. मग अमित शहाला काय सांगायचं? अमित शहा तर अहो त्याच ते गृहमंत्री आहेत, त्या डिपार्टमेंटचे तुम्ही गृहमंत्र्याला काय सांगायचं का? अमित शहाला मोदी साहेबालाच भेटायचं डायरेक्ट. बरं, त्याला हेलिकॉप्टर सांगा. का आपलं हेलिकॉप्टर जात पंक्चर झालं मग तुमचं? रेल्वे टायरचं पंक्चर झाले तेव्हा हेलिकॉप्टरच्या पंख्याला धरून मी इथून आलो. ह्यांनी बैलगाडी. मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव माझं मोहोळ. मोहोळ तालुका मोहोळ आणि तिथं गाव जिल्हा सोलापूर. गावच मोहोळ आहे. मोहोळ मध्येच आहे का राहायला? मोहोळमध्ये, मोहोळ सिटीतच राहतो. मग असे आता किती कलाकार आहेत तुम्ही अजून? 5-6 नाव आहे. मग येणारी जी पिढी आहे, येणारी करू शकत नाही, एवढीच पिढी. पुढची पिढी आता करू शकत नाही. वडाला बेडी. वडाला पिढी. चांगला. ही जी कला आहे ना, ही आपल्या महाराष्ट्राची कला आहे. ही कला जपणं गरजेचं आहे. सासूचं प्रेम आहे का तुमच्यावर? नाही. हा, मग सासूने काय तुम्हाला दिलं का नाही हुंड्यात? दिलं का? काय दिलं? बायको दिली ना फ्री. बायको सगळ्यालाच बायको फ्री मिळते की. मला दिली तुझी. मग तुमच्याकडे काय, तुमच्या डिपार्टमेंटनं काय तुम्हाला गाडी बिडी काय दिली नाही का? नाही, सासरा बुड दिलता पण ते मुजरे नाही आला. मोबाईल तुमचा हो, मग तुमचा मोबाईल नंबर किती आहे? कल्याण 61 मुंबई 62 दिल्ली 66 3 13 9 12 50 52. मग हे तर मटक्याचा नंबर वाटतंय की. नवीन नंबर. हा, नवीन नंबर. हा. बरं, सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये हातभट्टीचं प्रमाण लय वाढलंय. त्याच्यावर काय हातभट्टीवर काय कारवाई वगैरे कधी केली का तुम्ही? प्रत्येक दुकानदाराला सांगितलंय, वारकाला चांबाराला सगळ्यांना सांगितलं तुम्ही हातभट्टी ठेवत जावा. सोलापूर पुढे गेलं पाहिजे, आपलं सोलापूर मागे राहिलं नाही पाहिजे. 2 नंबर काय करत हो तुम्ही? 2 नंबरला फिरे, 1 नंबर आतमध्ये. पण हातभट्टी पिणाऱ्याचा काय उपयोग, फायदा काय आहे? त्यांना सांगितलं मी एक डॉक्टर म्हणून सांगतो की गप पिऊन आपलं गप झोपून पडते ते. पिवण हिंडा. मग बरं, मटका खेळणाऱ्याला काय तुमचं काय सांगणं आहे? तुम्ही घालवा.
तुम्ही कमवलं तेवढं घालवा, हा घेऊ नका. घेऊन पुन्हा द्यायचं. पण मटक्यात लोक तर म्हणतात लय फायदा आहे, लय फायदा आहे. नाही फायदा तर आहे, फायदा ते होणारच. मग असं कसं तुमचा हवालदार लाजाळू हवालदार घेतलाय बरोबर, त्यांना दिवसा गेलं तर परमिशन झालं ना, प्रमोशन केले का? दिवसा गेलं त्यांना. चला धन्यवाद. तुमचं अजून एकदा नाव सांगा की. साहेबराव भीमराव साळुंखे. बरं, ही जी कला आहे ना ही येणाऱ्या पिढीला खूप गरजेची आहे म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. मंडळ आभारी. हा.